न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। चोरीचे केलेले सोने विकत घेतल्याप्रकरणी सोनार विकास अशोक जाधव वय वर्ष 38 राहणार बार्शी यास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्री NR बोरकर यांनी जामीन मंजूर केलाय। त्यात हकीकत अशी की बार्शी येथील सराफ संजय जगदीश महादान्य यांचे मोहित अलंकार या नावाने सोन्याचे दुकान होते। त्याच्या दुकानात आरोपी शुभम वेदपाठक हा सुवर्ण कारागीर म्हणून काम करत होता। संजय भाने वेळोवेळी 38 लाखाचे 425 ग्रॅम सोने हे दागिने मिळवण्यासाठी दिले असताना वेदपाठक हा दागिने बनवून देत नसल्यानं संजय यास संशय आला। यावर त्यांनी त्यांचे ड्रॉवर तपासले असता त्यामध्ये सोने दिसून आलेच नाही, म्हणून त्यांनी वेदपाठक यांच्याकडे चौकशी केली असता ते सोने मोडून आलेले पैसे जुगारात हरवले असे त्यांनी सांगितले। यावरून सराफ संजय महादान्य यांनी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस तपासात वेदपाठक यांनी अर्जदार आरोपी विकास जाधव यास 32 ग्रॅम सोने विकले, म्हणून पोलिसांनी विकास जाधव यास अटक केली आहे। विकास जाधव यांनी आपणास जामीन मिळावा म्हणून बार्शी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता। सदर अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अर्जदार आरोपी यांच्याकडून काहीही हस्तगत झालेले नसल्यानं आरोपी जामिनावर मुक्त करण्यात यावं असा युक्तिवाद मांडला आहे। त्यावर न्यायमूर्तींनी 25,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट ओंकार वाघोले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट विनोद साठे यांनी काम पाहिले।